मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पंढरीनाथ शेठ फडके हे नाव घेतले की डोळ्यासमोर धूळ उडवणारे बैलगाडे, गरजेचा आवाज आणि वादांचे वादळ उभे करणारे एक प्रौढ व्यक्ती होते। संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी उद्योजक, प्रखर व्यक्तिमत्व आणि वादांचा केंद्रबिंदू असणारे एकमेव हे व्यक्ती होते। तर मित्रांनो, आज आपण आमच्या व्हिडिओमध्ये पंढरीनाथ शेठ फडके यांच्या संपूर्ण जीवनशैलीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला पण यांच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आमच्या या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, पंढरीनाथ शेठ फडके यांचा जन्म 1965 साली पुण्यातील एका मध्यमवर्गीय परिवारात झाला आहे। पंढरीनाथ शेठ फडके यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली व काही वर्षानंतर त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय देखील सुरू केला आणि ते आपल्या व्यवसायातून एक मोठे यशस्वी उद्योजक सुद्धा बनले। पंढरीनाथ फडके यांना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीची आवड होती व नंतर जेव्हा हे यशस्वी बनले तेव्हा त्यांनी या शर्यतीचे पुनर्स्थान उभे करण्याचे ठरविले व नंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संस्थेची स्थापना देखील केली आणि यांनी अनेक बैलगाडा शर्यतीचे आयोजन सुद्धा केले होते। पंढरीनाथ शेठ यांच्या प्रयत्नांमुळे बैलगाडा शर्यतीला एक नवीन ऊर्जा मिळाली व अनेक युवा पिढी या बैलगाडा क्षेत्राकडे आकर्षित होऊ लागली। पंढरीनाथ शेठ फडके यांनी अनेक सामाजिक कार्यात सुद्धा सहभाग घेतलेला होता। त्यांनी गरीब आणि गरजू लोकांना मदत कार्य सुद्धा केलेली होती। तसेच पंढरीनाथ शेठ यांना राजकारणात देखील रस होता। त्यांनी विधानसभा निवडणुका लावण्यास सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु यांना यामध्ये अपयशच मिळत होते। पंढरीनाथ शेठ फडके हे समाजातील अनेक वाद आणि विसंगतीचे एक प्रतिबिंब म्हणून आज ओळखले जातात आणि यांच्या जीवनाचा प्रवास आपल्याला समाजातील विविध पैलूंवर विचार करण्याची एक संधी सुद्धा देत असते। परंतु मित्रांनो, पंढरीनाथ शेठ फडके हे वयाच्या 64व्या वर्षीच आपल्याला सोडून देवाघरी गेले आहेत व यांच्या जाण्यामुळे यांचे लाखो लोकांचे मनही दुखावले गेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला पंढरीनाथ शेठ फडके यांची जीवन कहाणी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व अशीच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।